हे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया. आपण कालच्या चिंतनामध्ये आपण 99 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता. माऊलींनी या सहृद मित्र उदासीन मध्यस्थ द्वेषबंधसु साधुष्वपीच पापेषु समबुद्धीर विशेषते यावरचं, या श्लोकावरचं व्याख्यान 6व्या अध्यायातलं आपल्यापुढे मांडायला माऊलींनी सुरू केलेलं आहे. आणि त्यामध्ये वर्णन करताना हा योगारूढ पुरुष जो आहे, त्या योगारूढ पुरुषाची लक्षणं कशी असतात, तो मित्र आणि सुहृद कसा आहे किंवा शत्रू किंवा पापी यांच्याबद्दल सुद्धा त्याचा दृष्टिकोन हा निपक्षपातीपणाचा कसा असतो याचं वर्णन करताना काही सोन्याचं, घटाचं, पटाची उदाहरणं द्यायला चालू केलेली आहेत. त्यामुळं सुरुवातीलाच आपण 98-99च्या ओळीमध्ये बघितलं, जे ते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती अनान्याकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. त्यांना एक काय जाणतो बघा, ऐसे जाणणे जे बरवे. काय जाणतो तो? वरच्या ओवीला आपण 98 नंबरच्या ओवीकडे लक्ष दिलं की कळतं की तो जाणतो म्हणजे हे विश्वालंकार जे आहे, म्हणजे विश्व नावाचा जो मोठा अलंकार आहे, त्या विश्व नावाच्या अलंकाराची जी घडणघडण, त्याला लावलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे आणि अलंकाराचे प्रकार जे आहेत, त्या अलंकाराचे प्रकार, त्यांचे आकार वेगवेगळी जरी असले तर अलंकारातलं सोनं मात्र एक आहे. असलं जाणणं जे आहे ते उत्कृष्ट आहे. हे जाणणे बरवे ते फावले तया आघवे, ते प्राप्त झालं त्याला. त्याची जाणीव योगारूढ पुरुषाला झालेली असते. संपूर्णपणे त्याने ते ज्ञान प्राप्त करून घेतलेलं असतं. त्यामुळं वरवरची आकार चित्र जे आहेत, वरवरच्या ज्या उपाध्या आहेत, त्या उपाध्याला नंतर काही किंमत राहत नाही. उपाधीकडे दुर्लक्ष झालं की उपाधीपासून निर्माण होणाऱ्या ज्या विकार ज्या आहेत, ते विकार आपल्याला लागू पडत नाही. समोर मी माझा मुलगा, माझी मुलगी म्हणून पाहतो तेव्हा माझ्या ह्या शब्दामध्येच विकार असतात. माझेपणामध्येच आपल्याला खरा त्रास आहे. जिथं आपण माझेपणा चिकटतो तिथूनच दुःखाची सुरुवात होते. आणि जिथं परकेपणा असतो म्हणजे उदासीनता असते, त्या उदासीनतेमध्ये म्हणजे एखाद्या परक्याच्या मुलाला झालेली एखादी जखम, तर आपल्याला त्याचा एवढं जाणीव होत नाही, आपल्याला तेवढा त्याचा त्रास होत नाही. पण माझ्या मुलाला झालेली जखम मात्र मला त्रास देते. याचा अर्थ जखम तीच आहे, माणसं तीच आहेत ना, पण आपल्याला त्रास का वेगळा होतो? 2 माणसांचा वेगवेगळा त्रास होतो. याचा अर्थ माझं बघणं उपाधीनं युक्त आहे. मी समोर दिसलेला माझा मुलगा हा वेगळा आहे, तिथं माझा ही उपाधी लागली, आणि तिकडं परका ही उपाधी आहे, तर तिकडं उपाधी आहे आणि तिथं उदासीनता आहे. परकेपणामध्ये उदासीनता असते, आपलेपणामध्ये माझं पण सामावलेलं असतं आणि म्हणून मला त्याचा त्रास होतो. इथं आकार चित्र जे आहेत, माऊली म्हणतात तरी जे भिन्न भिन्न असले तर त्याचं आकाराकडं लक्ष नसतं. आकाराच्या पलीकडं असलेलं जो तत्व आहे, त्या तत्वाचा तो विचार करतो. परत आणखीन एक दृष्टांत दिला बघा. घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सृष्टी परे तो एक वाचुनी गोष्टी दुजी नाही. आता परत सुंदर उदाहरण दिले बघा. वस्त्रामध्ये जर आपण सूक्ष्मतेनं पाहिलं, अगदी घटामधली घापे पटा माझी दृष्टी, जर आपण पटाकडं त्या किंवा त्या वस्त्राकडं दृष्टी जर अगदी बारकाव्यानं पाहिलं, दिसे तंतूची सृष्टी. सैंग म्हणजे
सैरवैर असलेले आडवे तिडवे आडव्या उभ्या तंतूची रचनाच आपल्याला दिसते जर सूक्ष्मतेनं बघितलं तर. आणि नाही सूक्ष्मतेनं बघितलं तर बघायला गेलं तर ते वस्त्र आहे, त्याला आकार आहे, त्याला रंग आहे. हे सगळं त्याची रचना जी आहे ती रचना वेगवेगळ्या प्रकारची आणि आकार आणि रंग वेगळे आहेत. आणि त्या आकार आणि रंगाला मी वस्त्र म्हणतो. ही फार गोष्ट महत्वाची त्यातली आहे. वास्तविक ती वस्त्र नाही, ते धागेच असतात. पण त्या वस्त्राला धागे कोण म्हणत नाहीत. मी एक धागा विकत घेतला म्हणजे शर्ट विकत घेतला तर असं म्हणत नाही मी एक 10-15 धागे मी विकत घेतलेले आहेत आणि ते मी अंगावर घालतो असं कोण म्हणत नाही. तर काय म्हणतात, तर मी वस्त्र घेतलं, मी शर्ट घेतला किंवा मी साडी घेतली असं आपण म्हणत असतो. पण इथं म्हणलेलं आहे जर आपण अशी वस्त्राकडे सूक्ष्मदृष्टीनं पाहिलं, आणि सूक्ष्मदृष्टी शब्दाचाच अर्थ आहे ब्रह्मदृष्टी. इथं अर्थ घेतला पाहिजे आपण. ब्रह्मदृष्टीने जर जगाकडे आपण पाहिलं तर जगामध्ये ब्रह्म उघड्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. म्हणून सृष्टी घापे पट्टा माझी दृष्टी. जर दृष्टी जर अशी असेल, दिसे तंतूची संग सृष्टी, तिथं आपल्याला तंतूच दिसतील म्हणजे ब्रह्मच दिसेल. वस्त्रामधला वस्त्राकडे बघितलं, वस्त्र म्हणजे विश्व जग. ह्या वस्त्राकडे बघितलं आपण बघितलं तर वर बघितलं तर जग. पण सूक्ष्मदृष्टीनं पाहिलं तर ते जग नाही तर ते ब्रह्मच सगळं जगामध्ये व्यापून राहिलेलं आहे अशी त्याची जाणीव होते, असं त्याला अनुभव येतो. आडव्या उभ्या तंतूची रचना असते, परंतु तो पट एक तंतुरूप असतो. त्या तंतू वाचून किंवा धाग्या वाचून दुसरं काय असतंय काय हो, काहीच नाही. लाटा पाणी समुद्र असे शब्दप्रयोग वापरण्यासाठी आहे, पण खरं बघायला गेलं तर ते फक्त निव्वळ पाणीच आहे, केवळ पाणी आहे, अन्य काय नाही. त्याला म्हणू आपण आकारानं समुद्र आहे. उसळतं म्हणून त्याला लाट म्हणूया. उसळणं हे थांबवलं आणि समुद्र हे नाव काढून टाकलं तर तिथं आहे काय सांगा, फक्त पाणी, अन्य काहीही नाही. म्हणून समुद्र बोला, पाणी म्हणा किंवा लाट म्हणा, ती पाणीच आहे. ते पाण्यापैकी इतर काय नाही. म्हणून विचार करायला आपण जर गेलो तर पटात तंतू वाचून काही नसतं. आणि धागं समजा जर त्यातलं काढून टाका धागं त्यातलं, जर धागं काढून टाकलं तर वस्त्र जाग्याला शिल्लक राहील काय सांगा, राहत नाही. मग त्याला आपण वस्त्र नाही म्हटलं आणि धागे म्हटलं तरी सुद्धा ते वस्त्र शिल्लक राहतं. परंतु त्या वस्त्रातले जर धागे काढून टाकले तर म्हणजे त्यातला आपण म्हणतो ना काय राम नाही त्यात. एखाद्या गोष्टीमध्ये अहो काय त्यात राम नाही, राम नाही शब्दाचा अर्थ तेच परब्रह्म आहे, आत्माराम आहे. त्यात राम नाही म्हणजे काय, आपण जे करतोय ना त्यामध्ये जर काय भरीव स्वरूपाचं काही दिसलं नाही तर आपण जनरली शब्द वापरतोय बघा, अहो काय त्यात काय राम नाही, बोलण्यात काय राम नाही, हे करण्यात काय राम नाही. ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यामध्ये ब्रह्मतत्व व्यापून उरतं. म्हणूनच तिथं असं असायलाच पाहिजे. ते जर नसेल तर त्या वरच्या धाग्यांना, वरच्या त्या वस्त्र दिसणाऱ्या वस्त्राला किंमत काय राहिली सांगा. मग धागे आहेत म्हणून वस्त्र आहे, वस्त्र आहे म्हणून धागे आहेत असं नाही. ही फार महत्वाचा संदेश यातून आपल्याला बघायला मिळतो. फक्त दृष्टी बदलावी लागते. वस्त्राकडली दृष्टी ही सुताकडे गेली पाहिजे. त्यामधला पटाकडे असणारी जी दृष्टी आहे ती सुताकडे म्हणजे तंतूकडे गेली पाहिजे. तंतूची सैग सृष्टी, आडवे तिडवे फक्त तंतूच असतात, बाकी काही नसतं. कबीरांचा दोहा आहे, प्रसिद्ध आहे, आपण नेहमी बघितला, लहर ढूंढे लहर को, कपडा ढूंढे सूत, जीव ढूंढे ब्रह्म को, तीनों ऊत के ऊत. काय श्लोक दोहा टाकलाय कबीर महाराजांनी बघा. लहर ढूंढे लहर को म्हणजे जी लाट असते ना, ती लाट, पाण्याची लाट काय करत असते, पाण्याला शोधत असते. लाट पाण्याला शोधते. कपडा ढूंढे सूत, जे वस्त्र आहे तो कपडा आहे ना, ते सूत कुठं आहे ते बघायला शोध चालू आहे. जीव ढूंढे ब्रह्म को, तसा जीव काय करतोय, ब्रह्म ढूंढायला निघाला, शोधायला निघालाय. तीनो ऊत के ऊत, तिघांचाही प्रयत्न असफल होतो. का, शोधणं ज्यावेळी सुरू होतं ना त्यावेळी असण्याची जाणीव शिल्लक राहत नाही. असणं असतं, जे आहे ते आहे, आणि ते आहे ते बाजूला ठेवून शोधणं सुरू झालं की असण्यापासून आपण दूर चालू करतो प्रवास. मी माझ्यापासून जितका दूर जाईन तितका मी देवापासून दूर असतो. मी माझा विचारच कधी करत नाही.
म्हणून माझा विचार मी करायला जेव्हा लागेल, माझा म्हणजे माझ्या स्वरूपाचा विचार मी करायला लागेल, त्याच वेळी पाण्यात लाटा उसळतात, आपडतात, उसळतात, आपडतात. कदाचित त्यांना पाण्याला भेटायचं आहे आणि पाण्याची भेट घ्यायची आहे. मग त्या लाटेने काय करावं? कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं, लाटेने उसळायचं बंद करावं, लाटेनी धावायचं बंद करावं. जेव्हा धाव संपली, कुंटली या धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या. ही धाव जेव्हा संपेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं विश्रांती जी मिळते ना, ती विश्रांतीच परब्रह्माच्या प्राप्तीची जाणीव करून देणारी आहे. मी कोण आहे हे कळायला लावणारे आहे. त्यामुळे पाणी लाटेच्या बाहेर नसून आतच आहे. सूत जे आहे ना, ते कापडाचं सूत त्या धाग्यामध्येच आहे, म्हणजे सुतातच ते कापड आहे. आणि भगवंत हा बाहेर नाही, तर त्याचं जीवाचं आनंद रूप जे आहे, आनंद रूप परमेश्वर हा जीवाच्या बाहेर नसून हे त्या जीवाचं स्वरूपच आहे. हे जेव्हा कळायला लागेल त्यावेळी लाट शांत होईल आणि सूत जे कपड्याला शोधायला बाहेर पडले, ती शोधणं त्याचा बंद होईल. म्हणजे काय म्हणते नाही की शोध बंद करा. खोजो मत खो जाओ. फार सुंदर विचार सांगितलेला आहे. खोजो मत खो जाओ. खो जाओ शब्दाचा अर्थ आहे की बाहेर जेव्हा आपण आपल्यापासून जातो ना, तेव्हा प्रपंचाला सुरुवात होते. प्रपंच नजरेला आणि अनुभवाला यायला लागतो ना. मी मला सोडलं की, मी मला सोडलं नाही म्हणजे आत्मस्वरूपाशी मी जर अगदी लगट केली तर मला प्रपंच दृष्टीसच पडणार नाही. सुतानं त्या कपड्यानं जे समजलं तर ते सूत हे माझं स्वरूप आहे असं त्याला कपड्यानं सुताशी एकरूप झालं, लाटेनं पाण्याशी एकरूप झालं आणि जीवाने ब्रह्माशी एकरूप झालं, तर दोन शिल्लकच राहत नाहीत ना. आणि तसं वर्णन इथे केलेलं आहे. घाटे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सैंग सृष्टी, परितो एक वाचून गोष्टी दुजी नाही. दुसरं तिथं काहीच बघायला मिळत नाही. म्हणून पट तंतू ही एकच आहे अशी साम्य दृष्टी त्या योगारूढ पुरुषाची झालेली असते. आमची अजून झालेली नाही. म्हणून आमच्या व्यथा वेदना थांबत नाही. आम्हाला कोणीतरी दुसऱ्याने काहीतरी बोललं की मनाला लागतं, कारण आमचं मन अजून शिल्लक आहे. मी माझं मन भगवंताशी एकरूप केलेलं नाही, ते मी प्रपंचाशी एकरूप केलेलं आहे. मग प्रपंचाशी एकरूप केलंच ना, तर प्रपंचातून येणारे सगळ्या ज्या गाय आहेत ना, गटार गंगा, त्या सहन करत ना. कारण प्रपंच गटारच आहे ना, तर तिकडून येणारं काय सगळं दुःखरूप आहे. कुठं आहे सुखाचा लेश नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथरवणी, गळाच्या माऊली बोलतात ढेकणाची आबाजी सुखाची कल्पना शक्य नाही या कल्पनेतच. म्हणून प्रपंचाकडून मी जर माझं मन प्रपंचाशी एकरूप केल्यामुळं प्रपंचाचं असलेले विकार सगळे माझे विकार मी समजतो. जर मी ब्रह्मतत्वाशी माझ्या स्वरूपाशी जर एकरूप झालो तर माझा प्रवास, माझं धावणं संपून जाईल. कारण खरा प्रवास हा आतल्या आत असतो. पण आपण म्हणतोय प्रवास करून कुठंतरी देवाच्या प्राप्तीसाठी जाऊया, पंढरपूरला जाऊया, आळंदीला जाऊया, अक्कलकोटला जाऊया, गोविंदवल्याला जाऊया, म्हणजे मला माझा परमेश्वर भेटेल. पण परमेश्वर कुठं आहे? तीनो ऊत के उत लहर डोंडे लहर को. ही लहर पाणी लाट शोधायला कुठं निघाल्या? पाण्याला शोधाय म्हणे निघाल्या. अरे त्या पाण्यामुळंच तुझं अस्तित्व आहे. पाणी हे तुझं स्वरूप आहे. सूत हे तुझं कपड्याचं स्वरूप आहे, वस्त्राचं. तू कुठं शोधायला जातोस? तसं जीव हे ब्रह्म हे जीवाचं स्वरूप आहे. कुठं शोधतोस? आणि या शोधामुळंच तू दमतोस, दमछाक होते. तुला प्रयत्न करावे लागतात. ज्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात तिथं हा जो शीन आहे तो शीन होतोच होतो. फार महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. पण विचारांती आपल्याला कळतं की ही साम्यदृष्टी जर प्राप्त झाली तर सूत आणि कपडा, लाट आणि पाणी, अलंकार आणि सोने, जीव आणि ब्रह्म एकच आहे. आणि ही जाणीव जेव्हा होते म्हणजे विचारांती कळते, सूर्याची प्रभा सूर्यापासून वेगळी करताच येत नाही. त्यामुळं चांगदेव 65 मध्ये सुद्धा फार सुंदर ओवी आहे. 65 ओवीचा ग्रंथ चांगदेव 65. 19 नंबरच्या ओवीमध्ये माऊली काय बोलतात बघा. सुताची या गुंजे आत बाहेर नाही तुझे, सुताची या गुंजे आत बाहेर नाही तुझे, तेवी
तीनपणे विन जाणीजे त्रिपुटी हे. तू तीन म्हणतोस, अशा त्या तिन्हीमध्ये अडकलास. प्रत्येक वेळा तीनच जाण असते एक, पण जाणीव राहते तिन्हीची. ध्याता ध्यान काय काय तीन तीन प्रत्येकाच्या ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशा त्रिपुटीनं युक्त असलेला सगळा प्रपंच आहे. सगळ्या प्रपंचाचं स्वरूप असंच आहे, पण हे तीन नाही, एकच आहे. हे एक आहे असं जेव्हा कळेल तेव्हा पारमार्थिक दृष्ट्या शास्त्र हे गणित मांडतं. उदाहरण म्हणतात 3 + 1 = 2 राहतात. हे झालं व्यावहारिक गणित. पण पारमार्थिक गणित मांडताना वेगळं मांडतात. 3 + 1 = 1 असं म्हणतात ते. तिन्हीतून हे जर वजा केलं 1 तर एकच राहतो. आता वास्तविक हा उलट गणित आहे, पण वर्णन करताना वेदांतशास्त्र दृष्टांत आरशाचा देतं. आपण आरशापुढे उभा असतो, त्यामुळं जेव्हा आपण आरशापुढे उभा असतो तेव्हा आरसा, मी आणि आरशात पडलेलं माझं प्रतिबिंब असे 3 आहेत की नाही? आहे. तिन्ही दिसतात मला. मी तर इथं जागेवरच आहे. दिसते ते प्रतिबिंब आत एक दिसायला आलंय, आणि ज्याच्यावर दिसते तो आरसा पण आहे. या तिन्ही गोष्टी आहेत. पण समजा आरसा बाजूला काढून बघा, आता किती राहिली सांगा. आरसा जर बाजूला काढले तर 3 + 1 = 1 राहतं. मी एकटाच राहतो. माझा मी एकटा. मागच्या वेळेला तशी वर्णन केलेलं आहे बघा, की वर्णन करताना सांगितलेलं आहे की तो मी सारखा एकटा, एकच वाचोली, दुसरा कोण नाही. मग लागला जो पावत व ज्ञान ते तोची. मागच्या एका 88 ओळीमध्ये आपण पाहिलेला आहे की तू स्वतःच आहेस ही त्याला जाणवायला लागते. मगाशी नव्हता काय आरशा दिसणारा कोण होता? आम्ही दिसलोच का आरशामध्ये? आरसा आहे म्हणून. आरसा आहे म्हणजे अंतःकरण आहे म्हणून मी वेगवेगळे दिसतोय. माझे विविध रूप दिसायला लागतात. वास्तविक मी एकच आहे. मी स्वतः आहे. त्यामुळे आरसा, प्रतिबिंब आणि आपण स्वतः, जर यातून एक आरसा बाजूला काढला तर आपण एकटेच उरतो. तसं अंतःकरणाची उपाधीचा निराश जर झाला तर चैतन्य रूपे एकच आहे हेच आपल्याला जाणवायला लागेल. म्हणून जगाला काढून बघा, बाहेर टाका, तुम्ही एकटेच राहा आणि तो एकांत सर्वश्रेष्ठ असेल. जग आपल्या अंतःकरणामध्ये बसलेलं आहे आणि ते जग घेऊन मी फिरतो आणि त्याचं ओझं बाळगतो. ओझ्यानं मला त्रास पण होतो, पण ते ओझं मला त्रासदायक आहे तरी सुद्धा आनंदही वाटतं. विषयाची सुख ही आनंदही वाटतात. अंतिम ती दुःखालाच कारणीभूत आहेत, पण ही सगळी सुख विषयांची मी माझी समजून माझ्याबरोबर घेऊन वावरतो. त्यामुळे जगाला सगळ्यांना मी आतमध्ये ठेवलेला आहे. जोपर्यंत आतमध्ये जग आहे तोपर्यंत प्रपंच शिल्लक राहतो आणि 1, 2, 3 अशा त्रिपुटीच्या रूपात तो प्रपंच माझ्या दृष्टीला दिसायला लागतो. पण जर मी जगाला माझ्या मनातून अंतःकरणातून जर बाहेर काढलं, जसं आरशाला बाजूला काढलं तर मी एकटाच राहतो, तसं जगाला बाहेर काढलं तर मी एकटाच आहे. एकमेव अद्वितीय ही जे श्रुतीचा घोष आहे याची जाणीव मला व्हायला लागते. फार सुंदर विचार या एकाच ओवीमधून माऊलीने मांडलेला आहे. त्यामुळे सूक्ष्म दृष्टी पाहिजे असं माऊली म्हणतात. घापे पटा माझी दृष्टी, दिशे तंतूची सैंग सृष्टी. घापे म्हणजे घातली समजा दृष्टी आपण, तर दिशे तंतूची सैंग सृष्टी. सैंग म्हणजे आडवे तिडवे विस्तारलेले असे सगळे तंतूच आपल्याला दिसायला लागतील. परत ती एक वाचुनी गोष्टी तुझी नाही, दुसरं काही नाही. सुताची या गुंजे आत बाहेर नाही तुझे. जसं चांगदेव पासष्टीमध्ये माऊली बोलतात तसंच इथं सुद्धा बोलतात. सुताशिवाय त्या वस्त्राला काय आधारच नाही ना. सुताच्या आधारानं वस्त्र आहे. वस्त्र म्हणते काय म्हणजे वस्त्राला वाटते मी कशाच्या आधारानं राहतोय, वस्त्राला वाटते माझा आधार आहे, माझ्या आधारानं मी राहतो. पण नाही, भिंतीवरली चित्र ही चित्र खरी नसतात, तर ती भिंत आहे तोपर्यंत शिल्लक असतात. भिंतीचा आधार आहे म्हणून भिंतीवरली चित्र दिसतात, पण भिंतीचा आधार तुटला तर चित्रही निघून जातं. तसा प्रपंच दिसतो हा अधिष्ठानावरती आहे. त्यामुळे अधिष्ठान आणि प्रपंच दोन्ही मिळून एकच आहे. म्हणून जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे ही दृष्टी, साम्य दृष्टी त्या योगारूढ पुरुषाला प्राप्त झालेली असते. आणि म्हणून ही सूक्ष्मदृष्टी जर पाहिली सूक्ष्मदृष्टीने तरच ते सापडतं. पुढे तेच बोलतात बघा, ऐसेनी प्रतीती ही गवसे, अशा व्यापक ज्ञानाने ऐसा अनुभव जया ते असे, तोची समबुद्धी ही अनारसे नव्हे जाणे. काय म्हणतात? अशा व्यापक ज्ञानाने हे विश्व व्यापलेले आहे आणि ज्याला असा अनुभव येतो
तो सर्वत्र समबुद्धी असलेला योगारूढ आहे असे जाण. यात माझ्या बोलण्यात खोटं असं काही नाही. माऊली बोलतात, मी खोटं बोलत नाही. नव्हे जाणे अनारिसे नव्हे जाणे. अनारिसे नव्हे जाणे म्हणजे मी वेगळं मी काही बोलत नाही. मी तेच बोलावलेलो आहे जे साम्य बुद्धीचा पुरुष कसा असतोय त्याचं. ऐसेनी प्रतीती ही गौशे. हे व्यापक ज्ञानाने विश्व व्यापलेलं आहे. हे ज्याला कळतं, ज्याला असा ब्रह्मानुभव होतो, तो सर्वत्र समबुद्धी असलेला योगारूढ आहे. असा ब्रह्मानुभव याला पाहिजे. आत्मानुभवापेक्षा ब्रह्मानुभव हा वेगळा थोडासा दाखवलेला आहे. बऱ्याच वेळा जीवनमुक्त पुरुष हा जीवनमुक्त पुरुषाच्या रचना बघितल्या तर त्यांना आत्मज्ञान किंवा आत्मानुभव असतो. पण ब्रह्मज्ञानी पुरुष जो असतो त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाची दृष्टी अखंड ब्रह्म एकच आहे, ब्रह्मांड सगळं एक आहे आणि त्याची दृष्टी बदललेली असते. म्हणून त्याचं बघणं आपल्यापुरतं शिल्लक नाही, तो विश्व आणि विश्वाच्या पलीकडे व्यापून असलेल्या तत्वाशी एकरूप झालेला असतो आणि म्हणून त्याला आपण एकटेच आहोत असं जाणवायला लागतं. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे न्यायचे. पुन्हा पुन्हा आपण संतांची प्रमाणं तीच घेतोय बरं काय. आता पुन्हा घ्यायची कारण आहे, कारण तीच आपल्याला व्यवस्थित सांगतात. संतांचा अनुभव हे एखाद्या आत्मज्ञानी पुरुषांपेक्षा वेगळा असू शकतो. कुठले संत, उदाहरणार्थ बघा, आपले तुकोबा आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, नाथ महाराज आहेत, कबीर महाराज आहेत, असे सगळे संत जे आहेत, अलीकडले स्वरूपानंद स्वामी, अलीकडले गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामी, ही सगळी मंडळी जी आहेत ना, यांना ब्रह्मानुभव होता आणि ब्रह्म सगळी दृष्टी जगामधली ब्रह्मदृष्टी त्यांना दिसायची. त्यांच्या दृष्टीला ब्रह्म दिसत होतं आणि म्हणून ते आत्मानुभवापेक्षा वरचा अनुभव ज्याला आपण म्हणतो तो ब्रह्मानुभव आहे. आणि हा अनुभव ज्याला येतो ना त्यावेळी जगामधली ही जगावरची दृष्टी निघते आणि सृष्टीच्या पलीकडे असणारे जे आहे चित्र तिकडं त्यांची दृष्टी लागायला लागते आणि त्याला ब्रह्मदृष्टी म्हणलेला आहे. ऐशेनी प्रतीती हे गौशे. अशी प्रतीती सूक्ष्मदृष्टीने पाहिलं तरच कळतं की हे विश्व वस्त्र ब्रह्मवस्तूच्या धाग्याने विणलेलं आहे. धागा कुठला? ब्रह्मवस्तूचा. आणि ब्रह्मवस्तूचं धाग्याने विणलेलं कापड जेव्हा ते कापड म्हणून तयार होतं तेव्हा त्याला जग म्हणतात. जग हे कसं आहे तर ब्रह्माचं बाळ म्हटलेलं आहे. त्याला कारणच ते आहे. कारण जसं एखाद्या सुतापासून धाग्यापासून जसं वस्त्र बनतं तसं ब्रह्मापासूनच बाहेर पडलेलं हे जग आहे. त्यामध्ये जग ब्रह्मापेक्षा वेगळं कसं असेल? त्यामुळं कार्य आणि कारण या दोन्ही गोष्टी कारणाचा कार्यात समावेश असतोच. त्यामुळं कार्य जरी कार्यरूपानं वेगळं दिसत असलं, दृष्टीला दिसत असलं आणि कारण जरी दिसत नसलं तर कारण त्यात आहेच की. त्यामुळे देव कुठं आहे म्हणायची काय गरज नाही. कारण कुठं आहे? कार्यात बघा. त्याचं कार्य काय आहे ना त्या कार्यात बघायचं. उदाहरणार्थ काय, पाणी कुठं आहे? आता आपण म्हणावं तर लाटेत आहे ना पाणी, सगळं दिसतं ना, ते वाहणारं सगळं पाणी दिसतं. पाणी कुठं आहे? तर समुद्रात पाणी आहे. वर्णन शब्दाने वेगळे करता येईल पण ते असतंच तिथंच. मात्र तसं सूत कुठं आहे? कशाला बघायला जायचं? ते कापड हे सूत आहे ना, त्यामुळं कापडामध्ये सूत चालू राहिलेलं आहे. आणि अशी प्रतीती ज्याला झालेली आहे, असे व्यापक ज्ञान ज्याला झालेलं आहे म्हणजे ब्रह्मज्ञान, आणि ज्याला असा ब्रह्मानुभव येतो तो समबुद्धीचा योगारूढ पुरुष असतो असं माऊली म्हणतात. त्यामुळे हे धाग्याने विणलेलं, ब्रह्मवस्तूच्या धाग्याने विणलेलं हे विश्व नावाचं, जग नावाचं कापड आहे. अशी पाहण्याची दृष्टी त्याची सम राहते. आणि म्हणून नाममात्र लुगडे एरवी सूतचा शे उघडे. संतांचं वचन बघा, नाममात्र लुगडे. नाव द्यायचं झालं तर त्याला लुगडं म्हणतात, त्याला धोतर म्हणतात, त्याला शर्ट म्हणतात, आणखीन त्याला काहीतरी शब्द असतील, साडी म्हणतात. नाममात्र लुगडे एरवी सूतच असे उघडे. खरं बघायला दिलं तर देवच आहे सगळ्यामध्ये, देवच आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये आल्यामुळं मला तो त्याला काय कळत नाही, पण त्याची प्राणीमाताकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा सम होते. सगळे प्राणी मात्र देवरूप आहेत. नमोची आवड. पुढे 9व्या अध्यायामध्ये आपण विचार करायला गेलो की लक्षात यायला लागतं, जो दिसेल त्याला नमस्कार करतो. त्याला काय कळत नाही की हा कोणतरी वेगळा आहे, हा वेगळा आहे, मी कुणाला नमस्कार केला. अरे तो वारकरी पण नाही तरी पण तू नमस्कार करायला लागलास. त्याच्याकडे वारकरी वगैरे असे भेद संपलेले असतात.
त्याच्याकडे दिसणारं प्रत्येक भूत मात्र आहे ना, त्याला तो नमुची आवडे, अशी एक ओवी माऊलींची पुढे आहे. सगळ्यांना नमस्काराला नम्र झाला होता, तेने कोंडिले अनंता. भगवंताला कोंडण्याची ताकद सगळ्या भूतमात्राशी नम्र होण्यामध्ये आहे. पण भूतमात्राशी नम्र व्हायला ही भूतमात्र ही भगवंताचीच स्वरूप आहेत हे कळलं पाहिजे ना. नाही कळलं तर त्याला तो नमस्कार कसा करेल? त्याचं मन दुखवायला का जाईल? तो समोरच्यातला भगवंत जर त्याला दिसला आणि माझ्यातला आणि त्याच्यातला भगवंत एकच आहे असं जर कळलं तर समोरच्याला जर मन दुखवणं म्हणजे त्याच्या अंतरंगातल्या भगवंताला दुखवण्यासारखं आहे. असा विचार जेव्हा कळायला लागेल हा संतांची दृष्टी आहे बरं का. हे एवढी सुद्धा दृष्टी याला आपल्याकडे नाही, म्हणून म्हटलेलं आहे प्रतीतीचं बोलणं आहे. हे प्रतीती हे की विषय हे सहजासहजी प्राप्त होत नाही. गवशे शब्द वापरत आहे, हे व्यापलेलं आहे सगळं. हे केव्हा समजेल? जेव्हा अशी संतांची दृष्टी प्राप्त होईल तेव्हा, नाहीतर कळणार नाही. आणि म्हणून इथे म्हणतात प्रपंचाकडे पाहताना शिव सुद्धा त्यांना प्रपंचाऐवजी ब्रह्माचाच अनुभव येतो आणि अशी समबुद्धी ब्रह्मबुद्धीला प्राप्त होते. हीच समबुद्धी ब्रह्मबुद्धी होते. म्हणून समबुद्धी म्हणजेच ब्रह्मबुद्धी. सगळ्या जगामध्ये समदर्शीपणा जर आला ना, निपक्षपातीपणा आला, उदासीनता आणि मध्यस्थाची सुहृदाची भूमिका आपण जर घेतली तर पापी आणि सज्जन किंवा शत्रू आणि मित्र ह्यांच्यामध्ये त्याला फरक दिसणार नाही. कळणार नाही असं नाही बरं काय, कळेली पण दिसणार नाही. पाहताना मात्र तो सगळीकडे भगवंतच व्यापून राहिलेला आहे असंच समजेल. व्यवहार करताना त्या वेगवेगळ्या पद्धतीनं करायला कदाचित चालू करेल. म्हणून त्याचं वर्णन कसं केलेलं आहे पुढं. आणि त्याचं वर्णन करताना फार सुंदर ओवी टाकलेली आहे बघा, फार सुंदर ओवी. 102 नंबरची ओवी लिहून घेण्यासारखी आहे. तो योगारूढ पुरुष आहे ना, जीवनमुक्त पुरुष. जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचीनी संगे ब्रह्मभावो भ्रांतासही. एखादा भ्रांत आहे, अज्ञानी आहे, असा चाचपडत आहे, त्याला सुद्धा ब्रह्मभाव प्राप्त करून देण्याची ताकद यांच्या दर्शनामध्ये आहे, यांच्या भेटण्यामध्ये आहे. जयाचे नाव तीर्थ राहो, ज्यांचं नावच तीर्थक्षेत्रासारखं, तीर्थाचा राजा. तीर्थ राहो, तीर्थांचा राजा म्हणलेला आहे. म्हणजे जिथं जिथं आपण तीर्थयात्रेला जातो ना, तर तीर्थयात्रेचा राजा कोण? तर संत आहेत, योगारूढ पुरुष आहेत. संतांचं दर्शन घेतल्यामुळं सगळे तीर्थस्थानांचं जे काय आहे पुण्य ते आपल्याला एकाच वेळी प्राप्त होण्याची एकच गोष्ट एकाच वेळी प्राप्त होण्याची सोय त्यामध्ये आपल्याला आहे. त्यामुळे सर्व तीर्थक्षेत्राचा तो राजा असतो आणि त्याच्या दर्शनामुळे प्रशस्तीशी ठाऊक. प्रशस्ती म्हणजे प्रसन्नता लाभते, त्याला समाधान प्राप्त होतं. म्हणजे जिथं समाधान प्राप्त होतं असं ठिकाण कोणतं असेल तर हे योगारूढ पुरुष ही संत मंडळी जी आहे ती आहे. त्यामुळे ह्यांच्या संगतीत आलं तर भ्रांत जीव एखादा आहे जो विषयांमध्ये गुंतलेला आहे, याला सुद्धा ब्रह्मभाव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यांच्या संगतीत आणि त्यांच्या दर्शनानं सुद्धा भ्रांती निघून जाईल. जगाचं सत्यत्व, नंतर देहाबद्दल असलेलं सत्यत्व जे आहे, किंवा आणखी कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचं आतमध्ये असलेले जी कल्पना, आतल्या ज्या कल्पना आहेत, ह्या सगळ्या कल्पना निमाल्या म्हणजे पूर्ण नाहीशा होतील. केव्हा? जर आपण फक्त यांच्या दर्शनात जर आलो, त्यांच्या भेटीनं, त्यांना पाहण्यानं, त्यांची जवळीकता आणि सहवास साधण्यानं आपल्याला समाधानाची आणि प्रसन्नताची जाणीव व्हायला लागते. कारण प्रसन्नतेचं आणि समाधानाचं ठिकाण संत असतात. संत हे कशा आहेत? संत कशा आहेत? संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. काय दासबोधामध्ये वर्णन संतांचं केलेलं आहे बघा. संत आनंदाचे स्थळ म्हणलेलं आहे, संत सुखची केवळ. इथं सुख आणि आनंद मिळायचा असेल ना तर संतांचा कसा आहे? दर्शने प्रशस्तीशी ठाऊ, म्हणजे दर्शनानेच प्रसन्नता प्राप्त होते. म्हणजे ज्ञानाने पवित्रता प्राप्त होते. काही वेळा असं काय आहे, दोन प्रकारच्या पवित्रता मानलेल्या आहेत बघा. एकाची पवित्रता जी आहे ती अपवित्राशी संबंधाने बिघडते. पवित्र असलेली एखादी गोष्ट अपवित्राच्या संगतीत आले तर बिघडू शकते, असा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे,
एखाद्या अपवित्राला सुद्धा पवित्र करण्याची ताकद एखाद्या पवित्रामध्ये असते. बघा, एखादं पवित्र आहे ना, संत पवित्र आहे, तर अपवित्राला सुद्धा ते पवित्र करतात. पण दुसरे एक पवित्र जे आहे ते पवित्र आहे, पण अपवित्राच्या संगतीत गेल्यामुळं त्याच्यात दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे गंगा जल जरी झाले ही मध्य भांडा आले, माऊलींची एक ओवी आहे बघा. एक गंगेचं पाणी आहे, पण जिथं दारू ज्यात ठेवली जाते त्या दारूत जर ते गंगेचं पाणी ठेवलं तर अपवित्रता निर्माण झाली. मुळात गंगेचं पाणी पवित्र आहे, पण गंगा पात्र जे आहे ना, दारूचं पात्र जे आहे ते अपवित्र आहे ना. त्या भांड्यामध्ये जर टाकलं तर ते अपवित्र होतं. म्हणून काही अपवित्राच्या संगतीत आल्यानंतर अपवित्र होतात. आणि दुसरे असे आहेत की ज्यांचं अपवित्र त्यांच्या संगतीमध्ये आली तरी सुद्धा पवित्र होतात. ते संत आहे. पण संत म्हणून म्हणले प्रशस्तीशी ठावो असा शब्द वापरला. म्हणजे तीर्थाला सुद्धा पावित्र्य आणून देण्याचं काम संत करतात. म्हणून तीर्थ राहो शब्द सोपा वापरलेला नाही बरं का, जाडजूड शब्द वापरलेला. तीर्थ राहो शब्द माऊलींच्या लेखणीतून बाहेर पडलेला शब्द तीर्थ राहो. आणि तीर्थ राहो शब्दाचा अर्थ आहे सगळ्या तीर्थांचा राजा. तीर्थ आपण म्हणतोय पवित्र करतात, म्हणून तीर्थाला जावं म्हणतोय आपण. तीर्थ म्हणजे गंगा स्नान म्हणा, गंगेच्या काठी असणारे काही तीर्थस्थळं आहेत, तीर्थस्थान आहे, त्या स्थानाला जावं. पण त्याच्यापेक्षा पवित्र कोण आहे? संत आहे. म्हणून संत महात्मे मोठे आहे, म्हणून तीर्थाला सुद्धा पावित्र्य आणून देण्याचं काम ते करतात. पूर्वी जे भागवतामध्ये कथा आली आहे बघा, भगीरथ राजानं अथक प्रयत्नानं गंगेला भूतलावर आणली, अशी त्यामध्ये कथा आलेली आहे. आणि भूतलावर आणताना खूप प्रयत्न केले भगीरथनं, सगर त्या पुत्रासाठी असं काहीतरी वर्णन आहे. मूळ गोष्ट ती आहे ती भागवतातच पाहावे. पण भगीरथ राजानं, त्याला भगीरथ प्रयत्नाचं नावच पडलेलं आहे, म्हण आहे. कसं प्रयत्न? भगीरथ प्रयत्न म्हणजे भगीरथ राजानं गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी जेवढे आटोकाट प्रयत्न केले तेवढे प्रयत्न, म्हणून भगीरथ प्रयत्न. तर भगीरथ राजानं गंगेला पाणी आणण्याचा प्रयत्न केला. गंगा म्हटली मी येतो पृथ्वी तलावरती, पण पृथ्वी तलावर असणाऱ्या मलिन गोष्टीमुळे माझ्यात सुद्धा मलिनता येऊ शकते. मला तिथले पापी लोक जे आहेत ना, ते पापी लोक अपवित्र करू शकतात पृथ्वीवरचे, असं सांगितलं. पण भगीरथ राजाने सांगितलं तू नुसते पापीच असं आहे समजू नकोस पृथ्वीवरती, तर पृथ्वीवर काही साधू संन्यासी, साधू संत त्यामध्ये आहे की तुझी पापं घालवतील. म्हणून पापाचा नाश करणारा जो का पापाचं हरण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, कारण हरी त्यांच्या हृदयामध्ये वास करतो. असे संत महात्मे आहेत. संतांच्या हृदयामध्ये हरी असतो, म्हणून त्यांच्या दर्शनाने पापांचं हरण होतं. आणि म्हणतात ना आपण काय, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. पापम तापम दैन्यांचं हरे साधू समागमा. फार सुंदर श्लोक आहे बघा. त्या श्लोकामध्ये वर्णन करताना काय करतात बघा, गंगा पापम, गंगेच्या स्नानानं पाप जातं. शशी तापम, शशी म्हणजे चंद्र किरणामुळे शीतलता म्हणजे ताप निघून जातो, शीतलता प्राप्त होते, शशी तापम. आणि दैन्यम कल्पतरुस्तथा म्हणजे कल्पवृक्षाच्या सहवासामध्ये दैन्य निघून जातं. पण या तिन्ही गोष्टी ज्या जायच्या आहेत त्या तिन्ही गोष्टी जाणण्याचं काम हे सगळं पापम तापम दैन्यमचं हरे साधू समागमा, साधूंच्या समागमामध्ये आणि त्यांच्या सहवासामध्ये तिन्ही ताप जातात. एक गंगेपासून निर्माण, गंगेच्या अगोदर असणारं आपलं जे पाप, किंवा शशीच्या चंद्राच्या प्रकाशात न गेल्यामुळं असलेला ताप, आणि कल्पतरूपासून बाजूला राहिल्यामुळं असलेलं दैन्य. हे दैन्य, हे पाप आणि ताप या तिन्ही गोष्टी घालवण्याचं सामर्थ्य फक्त जे
हरिभक्त आहेत. अशा भक्तांच्या सहवासानामुळेच म्हणून त्यांना म्हणलेलं आहे तीर्थ राहो दर्शनी प्रशस्तीशी ठावो. अशी प्रशस्तता त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एखाद्या संगतीत आलेल्या भ्रांताला सुद्धा ब्रह्मत्व प्राप्त करून देण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. भगीरथ राजाला गंगा काय म्हणते, मी आलो तर तिथल्या पापी लोकांच्यामुळे मी मलिन होईल. राम तेरी गंगा मैली वर्णन केलेलं आहे की गंगा मैली कशामुळे झाली तर त्या अगोदर मैली होती का, नाही, पण इथल्या पापामुळं पृथ्वीवरील पापामुळं ती मलिन झालेली आहे. पण त्यानं सांगितलं भगीरथ राजाने गंगेला, तू ये पण तू शुद्धता तुझी टिकून राहील का, ज्यावेळी तुला त्या संतांचा सहवास आणि स्पर्श प्राप्त होईल त्यावेळी तुझ्यात असलेली सगळी पापं धुवून जातील. सामान्य माणसं आपली पापं धुवावीत म्हणून गंगेत स्नानाला जातात आणि गंगा आपली पाप जावावी म्हणून साधूच्या सहवासात येते. हा विचार मोठा विचार इथं म्हणून तुकोबांचा अभंग सुद्धा आहे बघा. तीर्थे त्याची इच्छा करती सर्व काळ व्हावया निर्मळ आपण अशी. कुणाची इच्छा करतात, अशा योगारूढ पुरुष माझ्याकडे यावा म्हणून वाट बघत बसलेली असते चंद्रभागा. चंद्रभागा आमची वाट बघत नाही, कारण आम्ही तिला घाण करायला जातो. पण साधू पुरुष आहेत ना, ती तिला स्वच्छ करतात. इतकी स्वच्छता, घाण मलिनता जी आहे ती मलिनता घालवण्यासाठी साधू पुरुषांची ती वाट बघत असते. म्हणून तीर्थे त्यांची इच्छा करती सर्व काळ व्हावया निर्मळ आपणाशी. फार सुंदर असा अभंग तुकोबांचा आहे की इच्छा करतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याचमुळं वर्णन आपण मगाशी जर केलं नाही पापम तापम दैन्यमचं, याच्यामध्ये त्रिविध तापाची निवृत्ती आहे बरं का. म्हणून दर्शनी प्रशस्तीचा ठाव म्हणलेला आहे. प्रशस्तीचा ठाव म्हणजे प्रसन्नतेचं ते केंद्रबिंदू आहे. दर्शनाने द्रष्ट्याच्या मनात प्रसन्नतेला स्थान मिळते आणि त्याच्या संगतीनं भ्रांतालाही ब्रह्मभाव प्राप्त होतो. असं त्याचं नाव तीर्थराज आहे. असा तो योगारूढ पुरुष साम्य बुद्धीला प्राप्त झालेला असतो. साम्य बुद्धी विशेषते अशी विशेषता वैशिष्ट्य त्याच्याकडे येऊन पाडलेलं असतं. हां, मग अशी बोललं राहिलं आपलं की गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता, 3 प्रकारची तिथं त्याला त्रिविध ताप म्हणलेले आहेत बरं काय. हे त्रिविध ताप जे आहेत हे घालवण्याचं काम संतांचा सहवास करतो. म्हणून म्हणजे आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक ही 3 ताप जी जन्मताच पाठीमागं आपल्याला लागलेली असतात, कुणाला सुटत नाहीत. अशी जगापासून होणारा त्रास, एखाद्या अनाकलनीय गोष्टीपासून होणारा त्रास आणि आपल्या देहापासून होणारा त्रास, 3 त्रास कुणालाही सुटलेले नाही. अगदी संतांना सुद्धा पहिला त्रास त्याला आदिदैविक आध्यात्मिक म्हणतात. हा आध्यात्मिक त्रास हा शरीरामुळे होत असतो. शरीरातल्या आदी व्याधी ह्या सगळ्या त्या त्रासाला कारणीभूत असतात. आदी भौतिक त्रास म्हणजे आपल्यापासून बाहेर असणारं जे पसरलेलं सगळी जी सृष्टी आहे, जग आहे, त्या जगापासून झालेला हा त्रास हा आदी भौतिक त्रास म्हणलेला आहे. अशा काही अनाकलीने ज्याचं कोणच कारण सांगता येत नाही, या अनाकरण विनाकारण काही त्रास येत असतात, त्या त्रासांना आधी दैविक त्रास म्हणतात. याला दैव कारणीभूत असतं, एकाला जग कारणीभूत असतं आणि एकाला देह कारणीभूत असतं. कारण कोणीही असो, पण त्रास मात्र सुटलेला नाही. पण जो संतांच्या सेवेमध्ये, संतांच्या दर्शनामध्ये, संत सहवासामध्ये असतो, प्रशस्तीचा ठाव, त्याला प्रसन्नताच लाभते, त्याला समाधान प्राप्त होतं. माऊली म्हणतात संतान 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर आहे बरं काय. संतांची अंग लगे पापा ते जिने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. केवढी शुचित्व असेल बघा त्यांच्यामध्ये, केवढं शुद्धता असेल संतांच्यामध्ये की जी शुद्धता मलिन झालेल्या तीर्थाला सुद्धा पवित्र करते. संतांची अंग लगे, फक्त त्यांचा अंगाचा स्पर्श झाला, पापा ते जिनने गंगे, सगळी पाप सगळी निघून जातात गंगेची. तेने संत संगे शुचित्व कैसे. अहो, जी गंगेचं पाप घालवणारे संत आहेत ते जर आमच्या सहवासात आले तर आमची पाप शिल्लक राहतील का. हा मुद्दा फार मोठा आणि महत्वाचा आहे. म्हणून प्रशस्तीची ठाव म्हणलेला आहे. म्हणून दर्शनाने समाधान प्राप्त होतं त्यांच्या. तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने मन झाले समाधान देखिले चरण वैष्णवांचे. वैष्णव म्हणजे योगारूढ पुरुष, संत.
या संत महात्म्यांचं नुसतं दर्शन झाल्यामुळंच काय म्हणतात तुकारामाला, तुका मने मन झाले समाधान. आणि इथं म्हणतात दर्शनी प्रशस्तीसी ठाओ. प्रशस्तीसी म्हणजे समाधानाला प्राप्त होतो दर्शनामुळे. आणि म्हणून जिज्ञासू असतील, मुमुक्ष असतील, तर त्यांच्या संगतीत जर ते आले तर निश्चित त्यांना काय प्राप्त होईल, एक प्रकारचं समाधान आणि प्रसन्नता प्राप्त होईल. म्हणजे ज्याच्या सहवासात आले, तो गोंधळेकर महाराज म्हणतात, आपण बऱ्याच लोकांच्या सहवासात जातो, पण ज्यांच्या सहवासात आलं तर राजकारण सुचणार नाही, प्रॉपर्टी वाढवावीशी वाटणार नाही, नाम घ्यावं असं वाटेल, त्यांना सत्पुरुष सज्जन पुरुष म्हणावं. सज्जनाची एक छोटीशी व्याख्या ठेवलेली आहे. ज्यांच्या सहवासात गेले की कारस्थान करायला सुचू नये, किंवा एखाद्या सहवासात गेलं की आपल्याला वाटते माझी प्रॉपर्टी कमी आहे की काय, कारण तो प्रॉपर्टीच बोलत असतो. कुणाला कसं पाडावं, कुणाला कसं अडचणीत आणावं असा असणारा जर दिसायला संत आहे, पण कुणाला तरी अडचणीत आणणारा असेल आणि त्याच्या सहवासात आपण जर गेलो तर आपल्याला स्वतःच वाटेल. पण गोंधळेकर महाराजांनी सज्जनाची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात तर ज्याच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला नाम घ्यावेसे वाटते तो खरा साधू. म्हणून हे प्रशस्ती जर तीर्थराव शब्द वापरला, कारण एखाद्या भ्रांताला सुद्धा त्याच्या संगतीमध्ये ब्रह्मभाव प्राप्त होऊ शकतो. नाथाने गावोबावर कृपा केली. गावोबा त्यांचा शिष्य होता. गावोबानं म्हणे उरलेलं रामायण पूर्ण केलं आणि त्या ओव्या ओळखता येत नाहीत, नाथांच्या ओव्या कुठल्या आणि गावोबाने लिहिलेल्या ओव्या कुठल्या. इतके केवढं मोठं एकरूपता असेल गुरूंशी त्याची. तसा रेड्यामुखी वेद बोलणारे माऊली, रेडा होता ना तो, भ्रांताशी काय म्हणलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, जया आणि भ्रांत जयाचिनी संगे ब्रह्मभाव भ्रांताशी. रेड्याचं मंदिर कुठं बघायला मिळते काय, पण आता रेड्याचं मंदिर आहे का, त्या रेड्यानं वेद बोलवले. कुणी बोलवले, संतांनी त्यांच्याकडनं बोलवले, माऊलींनी बोलवले. रेड्याला महत्व प्राप्त झालं, भ्रांताला सुद्धा ब्रह्मभाव प्राप्त होतो. रेड्याला जसं देवपण आलं तसं भ्रांताला सुद्धा देवपण येतो त्यांच्या सहवासाला. म्हणून त्यांचे नाव घेतल्यामुळे सुद्धा पवित्र वाणी होते. म्हणून त्या संतांची नावं घ्यावी, पुण्यवामवंत व्हावे घेता संत सज्जनांची नावे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, किंवा तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांचा जप केला, तुकोबा तुकोबा तुकोबा, ज्ञानोबा 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 असं म्हणायला लागलो ना तर आपली पापं धुवून जातात. म्हणून पापं धुवून जाण्यासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. म्हणून वर्ण सुद्धा तुकाराम महाराजांनी फार सुंदर केले. गाथेमधला अभंग आहे बघा, 2080 नंबर जावा. सुख आम्हा झाले धरिता यांचा संग, पळाले उद्वेग सांडून या. आम्ही यांच्या संगतीत आलो आणि आमचा उद्वेगच पळून गेला. आमच्या चिंता सगळ्या हरली चिंता. ही आत्मज्ञानी चोकडी संतजी माझी रुपडी म्हणतात. ही साधी नाहीत माणसं बरं काय, म्हणून फार श्रेष्ठ दर्जाची आहेत, योगारूढ पुरुष आहेत. जर आपल्या प्रारब्धात तसा संघ प्राप्त झाला आणि त्या संघाचा आपण त्याचा आपल्यावरती परिणाम जर झाला तर आपल्यातली भ्रांती निघून जाते असं माऊली बोलतात. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आत्ता आपण घेतलेल्या ओव्या ह्या 100, 101 आणि 102 अशा 3 ओवींचा विचार आपण आजच्या चिंतनामध्ये केलेला आहे. उद्याच्या चिंतनामध्ये राहिलेल्या ओव्या आपण घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.